बाबू बाबू ललू नाही ललू नाही. मोती माय येते ना तुझी मोती माय येते ना बाबू तुला वागवते मोती माय अंग धुते तुय हो दुधू पाचते तुले मोती माय ललू नाही बाबू. येते रे बाया बुखाची बायको ले का ही की याची बायको बी चाट मारते बापा. येत नाही बाबा करायला मला लेकराचं काय माहित बापा. ती बाई बी ओढून पाहिजे ना मी काढून दिलं ना त्याच्या बायकोली बी. त्या वहिनीचा स्वभाव तर मला माहित आहे कसा आहे. लय तेवढ्याला आहे बापा येणारच नाही ती वहिनी. तू देण्या शिल्लक आहेस ना साऱ्या गावाचा तू शिल्लक आहेस. पहिले होबाशी गेली साऱ्या गावातल्या लोकांसोबत वाईट झाला एक जण गावातला आला नाही तुझी लेकरू पाहिले तुला काढू दिले ना गावातले लोक तुझी मोठी छाती फुगत जास ना तू असं टचण फलानं बिस्तानं घे आता दाबून. आता त्या लेकराले वागायला कोणीच नाही बाईच नाही आहे. आता कसं वागवशील तू लेकरू. ललू नाही बाबू ललू नाही येते ना मोती माय येते ना मोती आई येते हो ललू नाही. दुधू पाहिजे का तुले दुधू आणू का दुधू पेत का रे भाऊ तू दुधू. कंदीची गाय माय पाला घेऊन रे बाबा मला लेकरासाठी दुधाने मा पोर आले पाला घेऊन बाप्पा एखाद्याची गाय कसं येऊ बाप्पा कुठं मुठा देईन बाप्पा टाकत जाईन तिले. आता दूध पाहिजे माझ्या लेकराले. आपल्या ज्या डब्याचं तर काही दूध आणलं जात नाही कारण की त्या निराधारमध्ये काही भागत नाही. आपल्या ज्या कामालाही झालं जात नाही. आता बेकार झालं ना हे थकला जीवन लेकरू झालं मले काय बाप्पा कसं करू. जेवणीत तरी व्हायला पाहिजे होतं एखादा पोरगा चांगला सांभाळला गेला असता पण म्हातारपणात कसं करू बाबा. ललू नाही रे बाबू ललू नाही ना मोती मा येते ना मोत्या येते ललू नाही ना. हो गड्यांनी बापा वहिनी आल्या का तुम्ही बापा देवासारख्या झाल्या बापा पा बरं मा बाबूले पा बरं लयच लढून राहिला बापा बाबू हा लयच लढून राहिला ना. बापा आले ना मी आता बिनलाजी नाही काय बापा वहिनी काय बोलून राहिला तुम्ही काय बाबा बिनलाजा तर मी या बाबा माझी चूक झाली बाबा माफ करा वहिनी मुली माफ करा बापा. बापा माफ तर आता करेलच आहे. आता तुमचंच काय आता बोलून फायदा बापा जाऊ द्या. वहिनी घ्या बरं बाबूली घ्या बरं पा बरं काय आहे लेख पा बरं बाबूले लयच लढून राहिला ना वहिनी लयच लढून राहिला ना कसाच करते बा पोरगा पा बरं तुम्ही. हा ना या वयात कसं लेकरं पैदा करा तुम्ही आणि वागवतो आम्ही आता. जरासं आपल्याला सूत पाहिजेत ना आपण काय करून राहिलो काय नाही याचे भान ठेवलं पाहिजेत ना जरासं. आता माहित होतं आपल्याला कमलीचा स्वभाव कसा काय बापा पण एवढा विश्वास बापा कमली बापा खूपच दुसऱ्यावर नाही एवढा विश्वास पण कमलीवर घ्या ना आता कसा कमलीने दाखवला दिवात. बापा वहिनी माया चुकलं ना बापा हा चुकलं मी माफी मागून राहिलो ना. आता ते कसं माया डोळ्यावर भुरडच होती ना पोरी आता काय करता जे झालं ते झालं. आता हे माल अकराचा पा बाबू लय लढून राहिला ना माया. हो चाल घे चाल घे बरं बाबूल घे बरं जाऊ दे आता जे झालं ते झालं. आता काय त्या मागच्या गोष्टी उकरून काढून त्याच्यावर काही फायदा होणार आहे का. फक्त कसं दोघांची मन नाराज होणार आहे दुसरं काय आहे हा काहीच होणार नाही ना त्यातून फळीत निघणार नाही काही. काय पोरग भरेला बापा हे तुम्ही काहीच केलं नाही का बापा याचं जरासं काही पुसपास काहीच नाही बापा. किती भरेला हे संडास ना जरा सगळं लक्ष द्यायला पाहिजे होतं बा तुम्ही ना बापा बंदा गुवानं बापा लदळा बदळा व्हायला कसा बी बापा किती नाजूक बाळ आहे हे आणि तुम्ही असं ठेवाय का त्याले बापा डॅनी एवढा हिवाळापणा नाही चालत ना बापा. आता ते भेटते ना बापा इकत काही दवाखान्याच्या बाहेर असते ते लावलं बापा की काही धूळ धाळ करायचं काम नाही तेवढे समजलं नाही काय तुमच्या होत नाही तर 2 दिवस ते लावायचं होतं बापा. बाबा वहिनी आम्हाला समजलं असं तुम्हाला काय बोललेलं असतं टीसा मी ना धुतलं नसतं का मग बाबा काय करायचं आहे तर तुम्ही. चला बापा डॅनी घ्या आले घाणीत आता कसं धुवून काढतो बापा साबणानं चांगली मालिश करतो चांगलं धुवून काढतो बापा. काय बापा निरा करून टाकलं तुम्ही ना एवढं आपलं नाजूक बाळ चांगलं कसं करून टाकलं बापा तुम्ही ना. चला घ्या आता वहिनी घ्या नाही काय हो लेकरं पैदा करायचं सुट आहे त्याची निगा राखायचं काहीच नाही ना. ते कमली गेली पोहून याले काही समजत नाही छडफळ. आता मा बायकोले टोली घेण्याचा दिसा त्याची गाण धुई लेकराची त्याचे कपडे धुई सारं करून आहे ना. वहिनी लढते ना वहिनी एवढं घासता का वहिनी जरासं पाहून अरे बापा उपटूनच राहिले तुम्ही तर वहिनी. तुम्ही मुकाटा ना असं धुत असतात ना याला कसं हाणलं का कसं झोप लागीन त्याले गाजणार नाही ते लढणार नाही ना मग एवढं मोठे आरामशीर काही आरामशीर नसते. पहिल्या वेळा अशाच नानत जात आबड धबड कशा बी. वहिनी वर नका फेकू ना बापा. ओ बहिणी का पागल झाल्या का बापा. अरे उसगले कुणा खाली पडलं ठसकन फुटीन ना बापा वहिनी. झालं ना बा भेकाळ निघीन ना मग वरच फेकत असतात लेकरायला लहान. तुम्ही चुप बसा बा नानू द्या मला राहण्याचं असेल तर नानू देणं असेल तर नाही तर मग काय तुम्हीच नाना बापा कसं काय तर मा मदत ना बोलू तुम्ही.
माय बुडी लय खतरनाक सांगते हा पुरी चोळसाय करून टाकते लेकराले डॅनी जीव तो बुडाला बिचारायला. शांताराम भाऊ काय म्हणते डॅनी बुडा? नाही बा आपल्याला काही माहिती नाही त्या डॅनी बुड्याबद्दल. त्या गवाय बुडो कोण आणलं लागेल त्या बुड्याच्या. सवय बी त्या डॅनी बुड्याले. त्याच्या अंगलट आलं की आपल्याला घेऊ घेऊ मरतील एखादा. काय म्हणजे रामभाऊ तुम्ही लगेच गरम होता बापा. अरे म्हातारा माणूस आहे जाऊ द्या ना लेकाचा. काय बाबा म्हातारा माणूस आहे म्हणून राहिला तू अगो काम करायची जास्ती नाही वाटत त्याले. तानी होत का तो म्हातारा माणूस का जवान असते का तो? आणि असं मी काही बोललो की मग म्हातारा माणूस आहे काय गड हो तुम्ही ताच मातोंड बंद करता बा. घडणारी घटना घडून गेली त्या बुड्यानं. आता काय करू शकतो आपण सांगावं आता. आता काय करू शकतो का आपण? जे झालं ते गेलं सायचं पार पडलं. पुरी घटना घडली बाबा. अरे घडून आणली त्या बुड्यानं. तो बुडा वय वय करते साऱ्या गावाचा. तुम्हाला माहित नाही बापा साऱ्या गावाचा भाऊ नाही तो डॅनी. हो कडे हो. आता काय बुडे बा नवीन धसकट काय म्हणता बापा? त्या डॅनीची बुडी गेली आणि कमला बुडी पोहून गेली आणि त्या समाजसेवकांनी चाट मारली म्हणतात त्याले. रुपये फेकून दे मला दवाखान्याचं बिल या लाईना पाटलाले त्या आपल्या उखाले भरा लागले म्हणतात. तिने आणली उष्टीच खबर आम्हाला सारे अगदर माहित आहे ना काय रामायण झालं होतं त्याच्यावरच चर्चा चालू आहे तिचा. मला माहित आहे ना तुमची चर्चा त्याच्यावर चालू आहे. मला माहित पडलं मी तुम्हाला सांगितलं. सांगा पण किती अगाऊपणा हा. त्या डोंगरी शोभलं का कमलीले काय गेले तिच्या तो कमळल्यात लाता मारायला पाहिजे तो. ज्या काले कमलीच्या कंबळल्यात लाता मारता या डॅनीच्या कंबळल्यात लाता मारा हा अगं वा याला काले बाई पाहिजे वयात बुडी पाहिजे बुडा पाहिजे. पण पाहिजे तर पाहिजे लेकरही पाहिजे त्याले. सांगा आता सांभाळल्या जात नाही फंबाळल्या जात नाही कसं? या डॅनीच्या कंबळल्यात लाता मारा बुडे बा तुम्ही. तुमचा दोस्त आहे तो बापा. ते तर पुरी भारी केस आहे बापा. त्याला काय सांगू मी. तो ऐकत नाही आपल्या म्हटलं. पुरा झाडावर चढेला आहे तो हरभऱ्याच्या. गडी उतरतच नाही खाले. काय सांगू त्याले. त्याने आपण हात जोडेला बापा. त्याला आपण काही सांगतही नाही त्याच्याशी आपण बोलत बी नाही बापा. नाही बापा कानाला हातात त्याशी बोलणं म्हणजे मूर्खपणा करणार. बुडेबा तुम्ही जर असं म्हटलं तर मग आमच्यासारख्यानं काय करा. तुमचा गाण दोस्ताना एका ठिकाणी बसणारी उठणारी तुम्ही शेटिंग तुम्हीच लावून दिली कमला बुड्डीची आणि आम्हाला वरून म्हणता का असं तसं. तुम्ही ना सारा मोळायला पाहिजे आता. बापा सरपंच त्या का जिबीला हाळ आहे की नाही रे बापा. म्या कुठे शेटिंग लावली हो गड्या मानानं घेऊ बापा. हो मी कशात काही नाही बाबा. आपलं नाव नाही घ्यायचं. तो उखा पाय जाणे तो जाणे मला नाही माहित. हो मानानं घेऊ सांगून राहिलो मी तुले. या वयात आपल्या ज्यानं काही बदनामी पोचत नाही भाऊ. सांगून राहिलो मानावर ह्याचं नाही हो शांताराम. हो सरपंच सांगून राहिलो तुम्हाला दोघायला बी. काय एवढे असं म्हटलं तर हातभर फाटली तुमची. काय राजा एवढे भेटा राजा हो तुम्ही. अरे दोस्तासाठी माणूस अंगावर नाही घेऊ शकत एखादी गोष्ट. काय राजा भानसाहेबा कसा दोस्ता ना तुमचा. बुड्या जागा दोस्ताना मतलबी दोस्ताना जदलो खायला भेटते तदलोक दोस्त दोस्त आणि खाणं पिणं झालं ढुंगण्याला हात पुसली की तो माया कोण नाही मी त्याचा कोणी नाही. तो डंगरा आहे बोगस आहे तो काय कामाचा आलो फोर आहे बायास पोट होते तो असं काम आहे कंदील बुड्याचं. हो गड्या सरपंच काही नको बोलू ना बाबा. आपला दोस्ताना म्हणजे दोस्ताना असते. पण असे अगो काम बरोबर आहे काय बाई पटवून लेकरं आणणं काय म्हणजे हे चालायत नाही हे. ह्याच्यात कसं काय माणूस फंद्यात पडी सांग बा तू. आता तू मला एवढं म्हणून राहिला हे जर शांतारामने एखादी बाई तर आणली पटवली समजा आणि त्या बाईचं जर पोट आलं ती जर लेकरू झालं तू साथ देशील का शांतारामची. सांग ना सरपंच तू सांग मला तेवढून सांग ना. मा जाऊ दे नाव काल घालून राहील तुम्ही मला घेणं देणं मा कशात काही नाही हो बाप्पा. मा घरी भांडणं लावतात माय बायको तुम्हाला माहिती शांती कशी आहे तर माहित पडलं तर बस कमळला लाताच मारीन माय. फालतू कसं असं काही बोलू नका तू बापा तुम्ही गावात. अरे बा शांताराम हाय का रे बा तू काही असेल तर सांग बा आम्हाला. बापा काही नाही हो बापा. हे बुडं काय कुकड्या हाणते बापा. कायचे काही उदाहरण देऊ मा उदाहरण नाही द्यायचं बुडे समोर राहिलो मी तुम्हाला. एवढा उदाहरणही समजत नाही. अरे मी काय खरं म्हणून राहिलो का बाबा. आता सरपंच बोलून राहिला त्याच्यावर उत्तर दिलं मी आधी. ते जाऊ द्या बापा तुमची उदाहरणं घाला चुले. चला त्या डॅनी बुड्याला भेटेल जो काय चालू आहे काय नाही पाहू बुड्याचं. चला हो सरपंच जाता लागेनच बाबा. चला येऊ पाहून पोरगा बुड्याचा. जा बापा आपण नाही येत पोरगा पाहायला. फालतू लागेन डोक्याला झंडू बाम बाबा. त्या घरी आम्ही जातो बाबा पाहायला. तुमच्या अंगाला काटे घेता नाही तरी तुम्हाला असं वाटतं की त्या पोराची हातमोत करावं लागते कपडे धुवा लागतात की त्याचा अंगून द्यावं लागते म्हणून येत नाही तुम्ही तुमचे फाटते ना हातभर. बापा जातो घरी जातो मी तुम्ही जा बापा. मायली इटेल बुडो लेकाचं कंदील बुड. तुम्हाला माहित आहे की नाही काही डॅनी बुड्याची कमली गेली ना बुडी पोहून गेली कोणा मागे पोहून गेली म्हणतात ते. आता तर त्या बुडीला पोरगा झाला ना रे बापा गेली पोहून. काही नको सांगू रे बाबा काल्या तू असं काही माहिती. अरे बाबा त्या बुडीची डिलिव्हरी झाली पोरगा होऊ दिला त्या बुडीनं आणि कोणता समाशोक पकडला त्या बुडीने त्याच्या मागे पोहून गेली. डॅनी लावला तिनं चुना. मारलेलं का हे बुडी किती बावन आहे हो बापा. किती बेकार आरगडा मारते ही बुडीले का. किती चावट म्हणा लागेल सांग. आता या बुडीला पोरगा झाला का 3 दिवस नाही झाले डिलिव्हरीले तर गेली पोहून बाबा. किती चावट रे हे बुडी.
भाण्याची बुडी पहिल्यापासूनच चावट होती. आपण या डॅनी बुड्याचे डोळे लायला होते ना, या डॅनी बुड्याला समजेना सायाले. हा, आता हे पोरग व्हावा या डॅनी बुड्यानं की काय करा की कामाले जा. हा, कामाला गेला तर खायला भेटीन त्या डॅनी बुड्याने, त्या लेकराचा फोन करीन. सांगा आता पश्चाताप जाई रे. पुतल्या का बेकार नादा रे बाबा. लफडो करा तर माणसानं चांगलं करा बाबा. या कमला बुडीले 17-60 नवरे आहेत ना रे बा. हा गेला की तो पकडते, तो गेला की तो पकडते. एवढी चावड बाई नाही डॅनी बुड्याला समजलंय नाही बा. म्हणतात किंग मेकर आहे, म्हणतात तो किंग मेकर लफड्या इथला. काचा काय हो झडपं समजते त्या डॅनी बुड्याले. त्या कमले चुना लावला त्या डॅनीले. पोरगा दिला हवाली मस्त की मारून गेली पोन बुडी. बेकार नाही, लयच बेकार आहे बाबा. आता सांगा ते 4 दिवसाचं लेकरू ते वागा कसं डॅनी बुड्यानं. हा, वागा कसं, त्याला दूध कसं पाजा, त्याचं हागमूत कसं करा, त्याचं अंग कसं धुवा, काय म्हणजे चालत आहे बा डॅनी बुड्याचा. आता त्या डोंगरीला काही लाच आहे. 4 दिवसाचं लेकरू सोडून झाली तर बिनलाच्या वानाची. त्या कमली निकय बावन आहे रे भो. लय बोगस बाई आले का. हे त्या कमलीपेक्षा बी तो समाजसेवक कोण आहे तो तिचा लवर, तो किती बोगस होईल सांगा. 4 दिवसाची डिलिव्हरी होईल बाई, पोहून नेली त्यानं. आता काय करणार आहे सांगा तो. काय बा, काही लाजी वाटली नाही माझ्या समाजसेवकाले. मी तिच्यासारखाच बिनलाजा अशी नको कमला बुडी सारखाच. अरे बा, त्या समाजसेवकानं असा आघात केला अजून की नाही बुडीची डिलिव्हरी प्रायव्हेट मध्ये करतो मी, भरतो लागलेच तर पैसे, चाला तुम्ही. डिलिव्हरी वगैरे होऊ दिली हे गेले पोहून. आणि बिल बी नाही भरलं रे बा दवाखान्याचं. ती बी डॅनी बुड्या उरार बसलं बिल. बा, आता या डॅनी बुड्यानं पैसे कुठून आणले रे बाबा. पहिलेच तर बा डिलिव्हरी सोय नव्हती. हा बुड्या साऱ्या गात फिरला, रुपया फेकून नाही मारला या बुड्याला. पण आता हे 60-65 हजार रुपये आणले कुठून या बुड्यानं. मग बळ्या मुली हाच प्रश्न पडला, गड्या बुड्यानं पैसा आणला कुठून डिलिव्हरीले. या बुड्याची काय सोय होती, चहा प्यायची सोय नव्हती दवाखान्यात. तो दवाखान्याचं बिल काय देणार आहे डिलिव्हरीचं. त्या आपल्या उखा बुड्यानं त्या लाईन्या पाटलानं बिल दिलं दवाखान्याचं. हा, आणि मग बापा ते पोरग घरी आणलं. नाही तर डॉक्टरी सुट्टी नव्हती देत, अटीच राह म्हणे. हा, झाडपूस करत जाय म्हणे दवाखान्याची, ते लेकरू वागत जायची असं म्हणे बा. दे डॉक्टरी नाही रे बुड्याला येऊच ना दे. उतरेले का काले मग तोसले करा. आपल्या खिशात रुपये आहे नाही तर, आणि आपल्याला माहित नाही कशी आहे तर कमली. या डॅनीला समजलं नाही का. त्यांनी का बी नोकली द्या बा हा बुडा. लोक काय म्हणजे असा राग येते मला या बुड्याचा. त्याने बुडानं साऱ्या गावाला शिल्लक आहे बा, साऱ्या गावाला शिल्लक आहे. आता जवान नातू घरात आहे, त्याला दिलं सोडून. हा, आणि त्या कमली सोबत अफेअर केलं त्यानं. काही लाज वाटते बुडेल. हा, आता नाताच्या उरार हे दुसरा पोरगा आणला त्यानं. लाईन टिल्लू सांगा ते जाऊ द्या सारं. हा, आता काही त्या गोष्टी काढू नका. चला त्या डॅनी बुड्या पोरगा जाऊन पाहिल्या आपण कसा काय दिसते तर बुड्या चेहऱ्यावर आहे की दुसऱ्या या चेहऱ्यावर राहतो पाहू ना. चला हो बा, चला खरंच पाहा लागेन बा, निरकून पाहा लागेन या बुड्याचा पोरगा आहे की कोणाचा आहे. तर आता अशी का तिसऱ्याचाच कमली बावनच होती ना. हा, नक्की मी म्हणतो या डॅन्याचा पोरगाच नाही तो. हो गड्या झाबरू, अरे गडा बाहेर रे. हो गड्या, अरे बुडबा आता काय घराच्या बाहेर येईन तो झाबरू. तोंडाखाल जागा नाही ठेवली ना आपण. लेकरू पैदा केलं नाही या वयात. लेकरू नको करू तू, ये बाबू मारीन बरं तो. हा, जास्त बडबड नको करू, वय नको करू. हो झाबरू बाबू रे, ये ना इकडे ना. म्हणता उडवा काय जरा आवाज देऊन राहिले. काय होतं काम. अरे काही नाही गड्या झाबरू, तुझे छोटे काका आले ना घरी, ते पाहायला गेलता की नाही तू. कोणते छोटे काका बुडे मामाई. अरे बाबा, आता डॅनीले तू आबाला पोरगा नाही झाला का, छोटा पोरगा गोंड्या, त्याला पाहायला गेला नाही का तू. तुझ्या काका आहे ना रे बा तू. हा, 4 दिवस झाले झाला तुले काका. तू काय माणूस आज गड्या. हा, तुला माहित बी नाही अजून काय. बुड्या सांगितलं नाही तुला, फोन नाही केला का की पोरगा झाला की पोरगी झाली म्हणून सांगितलं नाही तुला. त्याच्या बुड्याबा सकाळी डोकसा खायला आले घेणार आहे ना. त्या बुड्याचं माया पटत नाही. हा, मी त्या बुड्याला विचारत नाही, तो बुडा मला विचारत नाही. आमचं काही घेऊन देत नाही कोणता काका आणि कोणती काकू. ते तुमचं तुम्ही पा काय आहे. तर मला काल सांगितलं तुम्ही फालतू डोकसा खाऊन राहिले माया. नाही आता कसं आहे, तूच करता धरता आहेस बा, म्हणून तुला सांगायला आलो बा की तू कसं काका येलाय तर कसं पाहायला गेलता की नाही बा. बुडा आला घरी. बुडा येऊ की बुडी येऊ, मला काय करा लागते, मला काय घेणे देणार. मी त्याचा नाही ते माये नाही आहे. हा, त्या बुड्याचे ना आपले संबंध तुटेलात, आपल्याला ते सांगायचं नाही अजिबात बी. हा, आता तुम्ही ना त्या बुड्याचा विषय काढला तर काढला. आता डबल जर काढला तर फायदा तुम्ही मापेक्षा वाईट कोणी नाही. समोर आला मा मस्त खराब होती त्या बुड्या विषय काढला की. बरं गडा काही बोलतो गड्या झाबरू. आता तू करता धरतास बा, तू काकाचा जन्म झाला. हा, आता बारादी करा लागतील, बारसं करा लागेल तुले, पुढे तुलेच व्हावं लागणार आहे. हा, आता बुडेजान काय होते.
यानं काय होती म्हणजे बुड्याच्या लेकर होतात आणि बारसन 12 दिवस देत काय? हा त्या बुड्याचं भाई मला काल सांगून राहिले होते मी फालतू डोकं खाऊन राहिले. मला 10 खेपते सांगू काय मी आता? हा पहिलेच मी कसा पिसाड होईल. झाबरू असं गरमागरमी चालत नाही. आपण आपल्या तू ना कसं आता बुड्याचं समजून घेतलं पाहिजे. झालं ना धानाने त्याच्या यानं. हा काय माणूस आज बा तू तास गरम होतो बा आमच्यावरही गरम होऊन राहिला तू. पण बुडेबा तुम्हाला सारी हकीकत माहित आहे. त्या डंगऱ्याचा माया अजिबात पटत नाही. 36चा आकडा आहे. त्या बुड्यानं ज्या दिवशी बुडी घरात घातली त्यापासून त्यांचे आपले संबंध तुटेलात. मग तुम्ही सांगायला कासाठी आले म्हणे काही घेण देणं आहे का? माझा जखमीवर मीठ टाकायला आले की तुम्ही हा फालतू मला बैकून द्यायचं काम आहे की नाही? मग गांडीचा कोरपा घाले करून राहिले घेणं देणं. हा बोट घाले काम करू नका बा तुला माहितच नाही इतिहास काय झाला तर. अरे बा ते कमला बुडी पोहून गेले ना बा. आणि ते लेकरू त्या डॅनीच्या पदरात टाकलं तिनं. आता ते उसक लेकरू तो डॅनी वागू येईन की काय करीन बा. मोठी आफत येईल बाबा. हा म्हणून तुला म्हणून आलं की बा तुझ्याशिवाय कोणी आता सांभाळणार नाही. तू मोठा घरामध्ये तुलेच पाहा लागेल. जवान असतो त्या डंगऱ्याच्यानं त्या डॅनीच्यानं काय होते आता. लेकरू पाहिन की तो कामाला जाईन की खाईन की काय म्हणजे काय. हा तू करशील ते आहे आता. वा ज्यानं लेकरू पैदा केलं तो पाहिजे. हा काय कामाला जावं लागते का? काय खाऊ घाला लागते का? काय वागवा लागते का? काय फेकून द्या लागते? त्या बुड्याची डोंगरी पोहून जाव की त्याचं लेकरू काही हो की ते डोंगर कुठे जाव मला काहीच घेणं देणं नाही. मला काही सुखदुःखही नाही त्याचं काहीच नाही. मा आबा मरेला होता तो मेला. हा आणि मी मा आबासाठी मरेला. मग तो विषय संपला आता. आता तो विषय बंद करा. गड्या झाबरू असं म्हटल्यानं चालते गड्या का? हा तू आबा आहे तू. आता लेकरू अनाधानान झालं त्या बुड्याले. ती बुडीनं चाठ मारली. कोण्या समाजसेवकाच बरोबर म्हणतात ते पोहून गेली. आता कसं आहे त्या बुड्याच्यानं काही कामधंदा होत नाही गड्या. आता कसं तुलेच पाहिजे आहे बाबा. हा असं चालते का लेका झाबरू? असं म्हटल्यानं चालते का? घरातले आहो ना आपण. म्हटल्यानं चालते का म्हणजे? हा ते बुडं काही तिथं मी करीन. या वयात लेकरं पैदा करीन की मी का वागतच बसू का ते खंडीभर लेकरं? हा काही मला आहे की नाही जिंदगी जीवन आहे की नाही काही? मला लग्न करावं लागते. हा मला पाहू द्या की नाही? त्या डंगराचं कधी लोक पाहू मी? त्या डंगराचा डंगरा पाहिन मला सांगू दे. मेलं ते डंगर माझ्यासाठी. तसं नाही बाबा. असं नाही कसं झाला निघा आठून भेजा हो माया फालतू लावला डोकसं खाणं. डंगर करून राहिले निघा. डॅनी बुडा तुम्ही पाहते काय ते डंगर लेकर पैदा घरी मी काय वागत बसू काय ते? अरे हे फेक टप्पर तिकडे मेला मा आबा काही करायला लागत मले. कसा दिला बैकून याले. आता तो डॅनियल उभाही करत नाही आगळीसा. जमलं बुडेवा. मस्त जमवलं तुम्ही ना दोघं आजे नाही ते मस्त झाला आता. हो चाल आता त्या डॅनीची मजा पाहू ना काय चालू आहे काय नाही. त्याचं लेकरू किती लढून राहिलं पाहू. हो बुडेवा चला. लढू नाही ना. मोती माय तुझे वर फेकलो बाबा. वर फेकलो. लढू नाही मोती माय तशीच आहे. खतरनाक आहे मोती माय. हो दाबते अंग दुहायच्या वेळेस कतो दाबते बाबा. हो मोठा झाला की मोती मायले कान ओढते मोती मायचे. आता लढू नाही ना बाबा. लढू नाही. अरे माई बायको करून तरी राहिली तुझ्या लेकराचं दलिंद डॅन्या. तुझी बायको तर ते कमली तर पोहून गेली रे लेकराला सोडून. सांग ना किती दाड भद्री आहे ती बाई. हा सोन्यासारखं लेकरू आहे आणि याची माय पोहून गेली लेकराची. अरे हो मोठी मायचे कान उचलते बाबू. हा त्या बाप सांगितलं तसं करतो रे बापा. हो म्हणजे उपकाराची परतफेड करतो. नाही कंबोळ्यात लाता मारतो बाबा बायकोच्या. त्या मोठी मायच्या कंबोळ्यात लाता मारतो. नाही ना तसं नाही ना. अहो गड्या उखा राग येऊन. अरे मजाक करून राहिलो ना मी. आलं भाऊ मजाक करतो की नाही मी. हा मजाक करतो. लढू नाही. मग बाबा लाग आला तुया. सांग मग मारायला लावणं. मा बायकोच्या कंबोळ्यात लाता मारायला लावते. हा चांगले म्हणजे चांगले उपकाराची परतफेड करायला. तुले उखाले काय तास राग येते गड्या. काय माणूस आज बाबा. म्हणजे बोलणं म्हणजे गुन्हा आहे. काय बा बोलू देत नाही बा तुम्हाला. हो काय बोलतं. हा बाबू ऐकू नको रे बापा. त्या बापा म्हटलं ऐकू नको. बवार आहे बाबा. हा पुरा छिनाऱ्या माणूस आहे हा. या वयात बायका वापरते बाया ठेवतील एखादा. लाज वाटते त्या बापाने. बरं असं काही बोलतं का माझ्या लेकराला देखो गड्या. असं काही बोल नको. माझी इज्जत नको. हा कचर करू ना. तर पोराला ऐकू जाते ना कानात न झाली. नाही तुला शेरीपासनं मग कसं आता शेरीपाचं काही ना काही तारीफ करायला लागेल की नाही झाल्या. हा नुसतं बाया त्याले. आता कोणती बुडी पकडशील तू. आता कमली तर गेली तुला सोडून पोहून चुना लावून. आता कोणती आणतं तू. हा या लेकराला वागवायली.
बापा कानाले हात बापा, आता कोणतीच नाही बापा, डोंगरी नाही डोंगरी, आता मसनात गवऱ्या चालल्या माय, कोणते काय आणू बापा, किती झालं एखादं लेकरू तर काय करू, आता पश्चातापच आहात. चला मित्र, उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन चॅनल सबस्क्राईब.